महाशिवरात्री म्हटलं की उपवास, भक्ती आणि साधं पण स्वादिष्ट अन्न. पण तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या प्रत्येक राज्यात महाशिवरात्रीचा उपवास वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चला एक छोटीशी महाशिवरात्री फूड टूर करूया. सुरुवात करूया महाराष्ट्रापासून. महाराष्ट्रात महाशिवरात्र म्हणजे साबुदाणा खिचडी, रताळं, साबुदाणा वडा, शेंगदाण्याची आमटी, राजगिरा लाडू आणि बटाटा शेंगदाण्याची भाजी. काही ठिकाणी उपवासाची थालीपीठं आणि दही शेंगदाणा चटणी ही खूप लोकप्रिय आहे. आता जाऊया गुजरातमध्ये. इथे लोक खातात साबुदाणा खिचडी, राजगिऱ्याची पुरी आणि विशेषतः फराळी ढोकळा. गुजराती लोक उपवासातही चवीची साथ सोडत नाहीत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये महाशिवरात्रीला कुट्टू की पुरी, सिंघाडे का हलवा आणि बटाट्याची भाजी म्हणजे आलू की सब्जी खाल्ली जाते. सोबत असतं दही आणि फळं. मध्य प्रदेशामध्ये साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा टिक्की किंवा साबुदाणा वडा खूप प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात खाली आपण जाऊ तर तिथे विशेषतः तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये लोक फळं, नारळ, पायसम म्हणजे खीर एक प्रकारची आणि हलकं सात्विक अन्न खातात. काही जण पूर्ण दिवस फक्त दूध आणि फळांवरती उपवास करतात. तर पंजाबमध्ये मखाना खीर, फलाहारी टिक्की आणि लस्सी लोकप्रिय आहे. महाशिवरात्रीचं खास म्हणजे उपवासाचं अन्न साधं असलं तरी त्यामागे असते शुद्धता, संयम आणि भक्ती. भारताच्या प्रत्येक राज्यात पदार्थ बदलतात पण भावना एकच असते, ओम नमः शिवाय. जर तुम्हाला हा महाशिवरात्री फूड टूर आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि गोल्ड एज चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.